नमस्कार, मी संतोष शांताराम बेंडुरे. आज आपण हा जो काही ब्लॉग करतोय तो त्याच्यासाठी मला काही कविता आठवते. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती वाणी. अश्रूतून प्रीत झरावी, नकोत नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊन शक्ती. आकाशाचे पंख असावे, उंबरट्यावर भक्ती. आणि ह्या कवितेप्रमाणे आज आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही तुम्हाला ब्लॉग घेऊन येतोय आणि याच्या ह्या घराच्या बाबतीतल्या आठवणी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. नमस्कार, आपलं ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो आपण ब्लॉग बघतोय तो अजित शेठ मोरे यांचा. आणि ब्लॉग बघायचं कारण ही रामदर्शन सोसायटी, मी ह्या सोसायटीमध्ये 2009 मध्ये आलो होतो. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही ह्या घराला खूप मिस करतोय. कारण का मी ह्या सोसायटीमध्ये राहिलोय, माझी मिसेस पण ह्याच घरातली आहे आणि आम्ही आज आमच्या सुखी संसाराला कंप्लीट 14 वर्ष झालेली आहेत. आणि माझ्यासोबत माझे सर्व साडू, माझे मेवणे, माझे सासू सासरे सगळे आहेत. आणि माझी चिमुकली, माझं जे स्वप्न होतं की माझी दोन्ही मुलं ह्या सोसायटीमध्ये फिरली पाहिजेत आणि त्यांनी एन्जॉय केलाय. आणि म्हणून मी रामदर्शनला कधीच विसरू शकत नाही, कारण माझ्या आयुष्यातला पहिला पाया आहे हा. आणि इथपासूनच मी मोठं झालो, मीन्स माझी लाईफची सुरुवात झाली आणि ती खूप छान आहे. अशी सुरुवात नेहमी होत राहो ही मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करेल. कारण का बाप्पानी जिथे मला ह्या बिल्डिंग मध्ये आणलं, तर ह्या बिल्डिंग मध्ये आमचे सगळ्यात भारी जे होतं तो शिवाजी महाराजांचा कार्यक्रम असेल, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचं पूजन असेल, आरती असेल, आम्ही 26 जानेवारीची पूजा असेल, असे होळी असेल. आम्ही होळीमध्ये पण वेगवेगळे असे प्रकार आम्ही बनवलेले आहेत. लॉक असेल, आदर्श घोटाळा झाला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा आम्ही मस्तपैकी लॉक बनवलं होतं. जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये सिलेंडरची महागाई झाली होती, तेव्हा आम्ही मस्तपैकी सिलेंडर दाखवलं होतं होळीच्या रूपामध्ये. आम्ही जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा आम्ही मस्तपैकी वर्ल्ड कप सुद्धा बनवला होता. अशा आमचे अनेक मित्र आहेत, परंतु आठवणी आहेत ह्या बिल्डिंग मध्ये. परंतु आता काय झालंय, प्रत्येकाकडे पैसा आला परंतु माणुसकी नाही राहील. त्याच्यामुळे माणसाने आयुष्यात किती मोठं झालं तो डाऊन टू अर्थ असायला हवं. माणसाने विचाराने मोठं असायला हवं, पैशाने नाही. पैसा येतो जातो पण माणुसकी ही हमेशा टिकली पाहिजे. म्हणून मी आज पण मुंबई सेंट्रलला आता नवीन जो ब्रिज चालू झालाय मुंबई सेंट्रल स्टेशनचा, ब्रिजनी चालत गेलो आणि चालत आलो. असे माझे अनेक आठवणी आहेत. कारण जेव्हा मी मुंबईमध्ये आलो होतो तेव्हा माझी सुरुवात आडदेवला झाली होती आणि बरेच वर्ष तो मुंबई सेंट्रलचा जो ब्रिज होता तो बंद होता आणि म्हणून मी त्या ब्रिजला पण खूप मिस करतो. पण आज चालत गेलो, चालत आलो, अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आज ही आमच्या सासऱ्यांची बिल्डिंग ही रिडेव्हलपमेंट मध्ये जाते. आता आम्ही सर्व फॅमिली आहेत. माझी मिसेस आहे, माझी छोटी चिमुकली आहे, माझा छोटा मुलगा आहे आणि ही जी सुरुवात आहे. तर आता काही एका महिन्याभरामध्ये माझ्या सासऱ्यांना रिडेव्हलपमेंटमुळे ही रूम सोडावं लागते आणि त्यांना सुद्धा पुढील वाटचालीस माझ्याकडून, आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि असंच परत मोठा टावर बनवून ते पुन्हा या ठिकाणी यावं. त्यांनी ह्याच अशाच आनंदामध्ये सर्व फॅमिली अशी आनंदी राहो ही मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करेल. अजून एक मिस करतो, माझं लग्न झालं नव्हतं परंतु आम्ही ह्या घरामध्ये आरतीला यायचो आणि जो गणपती बाप्पाचा माझ्या आजो सासूचा जो पाठ होता ना, तो अल्युमिनियमचा होता आणि तो पाठ समुद्रामध्ये गिरगाव चौपाटीत गेल्यानंतर मी पोहायला लागलो. मला वाटलं तो पाठ उपवणार आहे, पण तो पाठ कधी बुडाला कळलंच नाही. आणि त्यावेळेस लग्नाच्या अगोदर माझ्या सासूने माझ्यासोबत जबरदस्त भांडणं केली होती ना, ही पण खूप छान, म्हणजे काही वाईट ना पण एक आठवण आहे. आणि त्यांना पण ते वाईट वाटलं कारण त्यांच्या पण सासूची ती आठवण होती. म्हणून प्रत्येकाला आयुष्यामध्ये मगाशी मी तेच बोललो, आयुष्यात पैसा महत्वाचा नाही, नाती महत्वाची आहे. प्रत्येकाला काही ना काही आठवणी आहेत, आठवणी 100% जागा केल्या पाहिजेत. आणि अशीच आपण सर्व फॅमिली एकत्र येत राहू. खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या ब्लॉग मध्ये मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचं सुद्धा मी खूप ऋणी आहे. धन्यवाद. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आज आमच्या या व्लॉग मध्ये. व्लॉग करायचं कारण म्हणजे आमचं ह्या घरात आज गेट टुगेदर होतं लास्ट, कारण की आता आमचे मम्मी पप्पा ही रूम सोडणार आहेत कारण की बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला चालली आहे. तुम्ही ही रूम बघू शकता. एवढूशा या छोट्याशा 180च्या रूम मध्ये आम्ही 7 जण राहायचो. 7 जण, मम्मी पप्पा आणि आम्ही 4 बहिणी 1 भाऊ, असे 7 जण राहायचो. या 7 जणांमध्ये जर एक 8वा माणूस आला तर आमच्या झोपायची एवढी पंचायत व्हायची. पण तरी सुद्धा आम्ही त्या सिच्युएशन मधून निभावून शिक्षण घेतलं. तिथून आम्ही लहानाचं मोठं झालो. जन्मच आमचा इथेच झाला. खूप साऱ्या आठवणी आहेत या घराच्या, या बिल्डिंगच्या पण खूप साऱ्या आठवणी आहेत. दुपारी आम्ही खेळायचो तर आम्हाला अक्षरशः लोक पकडून दांबून ठेवायचे कारण की आम्ही आवाज करायचो. तरी पण खूप मजा यायची. आजही आम्ही ते दिवस मिस करतो. तो आवाज सायलेंट याच्यासाठी झाला कारण की काहींची लग्न झाली, काही लोक शिफ्ट झाले, रिडेव्हलपमेंट मध्ये चालले म्हणून बरीच लोक सोडून गेले. फक्त मोजून आम्ही पहिल्या माळ्यावरती आम्ही 2च घर आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं कारण हे की या घरामध्ये आमच्या 4ही लोकांची लग्न झाली आहेत. या घरामध्ये लग्न कार्य, एवढ्या छोट्या घरात पण आम्ही लग्न कार्य निभावून नेलं आहे. तुम्ही बघू शकता या घरामध्ये इथे सगळेजण असे आम्ही झोपायचो. प्रीती आणि मी तर मी इथे झोपायची तर प्रीती तिकडे झोपायची. अशी आमची ही जागा ही
ठरलेली होती आणि आमची कम्फर्ट होती. आम्हाला ह्या जागेशिवाय झोप नाही लागायची दुसरीकडे. एवढी कम्फर्टेबल आमची ही प्लेस होती. आणि काय सांगायचं, बरंच काही सांगण्यासारखं आहे. खूप रडायला येते, अंतःकरण भरून आलंय. कारण की ही वास्तू सोडायची नाहीये. या वास्तूमुळे आम्हाला बरंच काय काय मिळालंय. खूप शिकलोय आम्ही. बहीण भावंडांच्या बॉन्डिंग बद्दल बोलायचं झालं तर मी सगळ्यात बहिणींमध्ये सगळ्यात छोटी आहे. त्यामुळे लाड माझे पण तिथेच झाले. कारण की माझ्या मागोमाग भूषणचा जन्म झाला. त्यामुळे मी तर सगळ्यांची फेवरेट होती. ताई होती, पण ताई नंतर ते लाड जास्त माझे व्हायला लागले. आणि दुसरी गोष्ट सांगायचं तर की आम्ही इतके झपाट्याने मोठं झालो की आम्हाला एकमेकांबद्दल एवढं काही वाटत नव्हतं. कोविड जेव्हा आलं तेव्हा आम्ही प्रीती, मी, भूषण, आम्ही तिघांनी जे या घरामध्ये जे टाइम स्पेंड केलाय तो टाइम आम्ही कधीच नाही विसरू शकत. कारण की तो टाइम खूप बोलायला गेलं तर खूप म्हणजे हालाकीचा पण होता, पण तिथं आम्ही खूप मेमोरेबल आमचा हा ठिकाण होते. आम्ही रात्रीचं 12 वाजता उठून मध्येच आम्हाला लहर आली की मॅगी काही खायचो. आमच्या तिघांची जी कोविड मध्ये जी बॉन्डिंग झाली, त्याच्यानंतर जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा खूप रडलो, खूप मिस केलं आम्ही एकमेकांना. अजूनही करतो आम्ही तिघ जण एकमेकांना मिस. आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्हाला एवढं वाईट वाटलं, कारण की आमची घरातली ती मोठी होती आणि ताई नव्हती, ती आमची आईच होती. आणि ती आईच आहे, ती आम्हाला आईसारखंच प्रेम करते. आईसारखं होणं तर शक्यच नाहीये, कारण की आईसारखंच बाबा आमच्या घरात आमच्या 5 भावंडांमध्ये कोणाचंच नाहीये. कारण की तिच्यामध्ये जी सहन करण्याची जी शक्ती आहे ती तर माझ्यात तर बिलकुलच नाहीये. मी तर एवढ्या लेवलचं कुठली गोष्ट सहनच नाही करू शकत, पण ताई एखादा प्रॉब्लेम एवढ्या व्यवस्थित हँडल करते, मला तिचं खूप अभिमान आहे. राहिली गोष्ट मेघा, तसं बघायला गेलं तर मी लहान आहे, बट जेव्हा ताई आणि प्रीती या लोकांची प्राथमिक शाळा नंतर माध्यमिक शाळा झाली तेव्हा त्यांची शाळा दुपारची झाली आणि आमची शाळा मॉर्निंगचीच होती, सकाळची. मेघा माझी मोठी बहीण होती, पण मेघा एवढी हुशार नव्हती, पण मेघापेक्षा मी जास्त हुशार होती. तर मी तिची मोठी बहीण असल्यासारखं मला प्रिटेंड करावं लागायचं आणि आम्ही तिघ जण शाळेत मी यांना घेऊन जायची. म्हणजे पप्पा आम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडायचे, तिथून मग मी ह्या दोघांचे हात धरून घेऊन जायची. सुटल्यावरती घ्यायला मम्मी तरी येतच होती, त्यामुळे तेव्हा काय वाटायचं नाही. सकाळी जाताना तर मी त्यांना घेऊन जायची. अभ्यासातून मी त्या दोघांना खूप मदत करायची. मेघाने सगळ्यात जास्त, आता मगासपासून प्रश्न विचारले जातात मम्मी पप्पाला कोणी त्रास दिला, तर त्रास तर बघायला गेलं तर मेघाने खूप दिला. मेघाने खूप मार पण खाल्ला, पण मेघाबरोबर आम्ही पण मार खाल्ला, कारण की मेघाला वाचवायला जायचो आणि आम्हाला पण फटके पडायचे, पण आम्ही मेघाला वाचवायलाच जायचो. कारण की मेघावरती जास्तच जीव होता. कारण की मेघा जेव्हा जन्माला आली तेव्हा तिचे पाय वेगळे होते, त्यामुळे ती स्पेशल चाइल्ड कसं बोलतात तसं तिला आम्ही ट्रीट केलं होतं, म्हणजे मम्मी पप्पांनी. आणि त्यांनी ते ज्या पद्धतीने तिला ट्रीट करायचे ते आम्ही बघून आम्ही पण तिला तसंच ट्रीट करायला लागलो. एकदम स्पेशल फील करून एकदम नाजूक पद्धतीने आम्ही तिला हँडल करायचो. अजूनही असंच विचार करत होतो की ती नाजूकच आहे, पण ती तिच्या संसारात रमली आहे. 2 मुलांना ती सांभाळते, जेवण बनवते. इथे तिला जेवण पण बनवायला येत नव्हतं, पण तिने कसं निभावलं. ती जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा आम्ही कोणच नव्हतो. त्या प्रेग्नन्सी मध्ये, डिलिव्हरी मध्ये एक आईची गरज असते. तिने विदाऊट मम्मी कसं ते तिचं प्रेग्नन्सी हँडल केलं, त्याच्यावरून तर मी ती खूप हॅट्स ऑफच आहे तिला. आम्ही तिलाही खूप मिस होतो, कारण की तिने पण या घरामध्ये जवळजवळ 25 वर्ष तर घालवलीच आहेत आमच्या बरोबर. या वास्तूबद्दल तर सांगायचं झालं तर ही वास्तू खूप लकी आहे. दुसरी वास्तू आम्ही घेतली आहे, त्या वास्तूचं आम्हाला माहिती नाही ती वास्तू काय असेल, कशी असेल, बट ही वास्तू खरंच आमच्यासाठी खूप सोनं आहे. अजूनही आम्हाला ही वास्तू सोडून जावंसं नाही वाटत. अजून मला एक गोष्ट सांगायची आहे की वास्तूबद्दल सांगता मला अजून एक गोष्ट खूप मेन्शन करावीशी वाटते, ती म्हणजे माझे वडील. माझ्या वडिलांबद्दल काय सांगू, माझे वडील सांगण्यासारखंच नाही. म्हणजे आपल्याच वडिलांचं आम्ही काय कौतुक करायचं. तुम्ही या बिल्डिंग मध्ये प्रत्येक व्यक्तीला विचाराल तर प्रत्येक व्यक्ती गणेश शेलार काय माणूस आहे कोणीही सांगेल, कारण की अर्ध्या रात्री सुद्धा उठून माझे वडील त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये पळाले आणि आम्ही ते बघायचो. आम्हाला असं वाटायचं की का जातात पप्पा, पण जेव्हा मी या क्षेत्रात आली, या क्षेत्रात येण्याचं पण मोठं कारण म्हणजे माझे वडीलच आहेत. त्यांचीच इच्छा होती की त्यांच्या एका मुलीने तरी या क्षेत्रात यावं, सिस्टर व्हावं. तर मी या क्षेत्रात आली तेव्हा मला कळलं की माणूस धर्म काय आहे आणि माणसांबद्दल. या घरामध्ये फक्त आमच्या आठवणी नसून आमचे मामा, माझे जिजू, माझा नवरा, माझे आजोबा, माझे काका आजोबा, सगळ्यांच्या आठवणी आहेत. कारण की हे सगळेजण या घरामध्ये राहून गेले आहेत. त्यामुळे हे घर एवढ्या प्राईम लोकेशनला आहे. या घरापासून मुंबई सेंट्रल डेपो जवळ आहे, त्यामुळे गावावरून कोणीही आलं तर त्यांचं पहिलं
हॉल इथेच असायचा याच घरामध्ये. घर कितीही छोटं असलं तरी ते सुद्धा ऍडजस्ट करायचे. घरातली लोक तर करतच होती, पण बाहेरून येणारी लोक पण तितकीच ऍडजस्ट करत होती. त्यामुळे आम्हालाही त्यांना ऍडजस्ट करताना तितकाच आनंद व्हायचा. आणि मुळात ऍडजस्ट करण्याचं शिकवण आम्हाला आमच्या आई वडिलांनी लावली. त्यांनीच कधी लोकांना हडतूड नाही केलं, त्यामुळे आम्हाला ते हडतूड करण्याची कधी कोणाला हेच नाही झालं. वास्तूबद्दल अजून काय सांगू, बद्दल जितकं बोलेल तितकं कमीच आहे, कारण की आठवणी खूप आहेत, विसरू नाही शकत अशा आठवणी आहेत. आणि आता त्याच आठवणी घेऊन आम्ही हा छोटासा एक व्लॉग बनवला आहे. तर ते आमच्या एका आठवणी स्टोअर करण्यासाठीच आहेत. ठीक आहे, चालेल, थँक्यू. नमस्कार, मी उदय पाटील. मी या घरचा जावई आहे आणि बऱ्याचशा आठवणी आहेत या घराबद्दल. माझी बायको पण मला याच घरामध्ये भेटली आहे. ठीक आहे. आणि या घराच्या बरेचसे म्हणजे मी जेव्हापासून यांना ओळखतो तेव्हापासून माझ्या घरी येणं जाणं असल्या कारणास्तव माझी खूपच चांगली बॉन्डिंग आहे. आणि शिवाय माझ्या घरच्या जवळ असल्या कारणास्तव त्याच्यापेक्षा माझी जास्त बॉन्डिंग आहे. त्यामुळे काही कुठली अडीअडचण किंवा काही मला आली किंवा त्यांना आली ते एकमेकांना आम्ही शेअर केलेलं आहे. आणि ह्या वास्तूमध्ये आता भली रिडेव्हलपला चालली आहे, ही रिडेव्हलपमेंट होऊ दे आणि होऊन यांना चांगलं घर भेटू दे, ही माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. बस. मी जयश्री गणेश शेलार. आता आमची ही बिल्डिंग डेव्हलपमेंटला चाललेली आहे, त्यामुळे आम्हाला हे घर खाली करावं लागतंय. पण ह्या घरामध्ये भरपूर आमच्या आठवणी आहेत. या घराने भरपूर काही आम्हाला दिलं. या घरामध्ये माझ्या नंदांची लग्न झाली. माझ्या नंदांनी पण माझ्या संग चांगलं बॉन्डिंग ठेवलं. त्यांची पण मला आज आठवण येते. इथे माझा परिवार लहानाचा मोठा झाला. माझ्या मुलींची लग्न झाली. माझ्या सासू सासऱ्यांनी पण इथं त्यांचा अंतिम श्वास सोडला या घरामध्ये. खूप मला त्यांची पण आजच्या घडीला मला आठवण येते. मला आज त्यांची एवढी आठवण येते की जेव्हा त्यांनी आमच्यासाठी हे एवढं सगळं करून ठेवलं तेव्हा आम्हाला त्याची किंमत कळत नव्हती. पण आज आम्ही स्वतः घर घेतल्याच्या नंतर या घराची काय किंमत आहे ते मला पदोपदीला आठवत आहे. प्रत्येक वेळेस खूप आम्ही गणपतीला धमाल केलेली आहे. आणि अडचणीमध्ये माझा परिवार, माझी मुलं लहान होती तेव्हा माझ्या नंदांनी मला त्या टायमिंगला खूप सपोर्ट केलेला आहे. मला आज पण त्यांची खूप आठवण येत आहे. तुमची मुलं कशी होती? माझी मुलं एकदम बेस्ट होती. ती पण लहानाची मोठी इथं झाली, शिकली. कधी ती मोठी झाली आणि कधी शिकली, कसं त्यांची लग्न झाली मला काही कळलंच नाहीये. ताई माझी मोठी मुलगी, तिच्यावर तर माझं एकदम चांगलं बॉन्डिंग आहे. काही पण माझ्या मनातलं असेल तर मी तिच्याशी शेअर करते. तसंच प्रीती प्रवीणा संग पण शेअर करते. पण मला सगळ्यात एक आनंदाची गोष्ट, आज माझ्या मनाला कुठलंही जरासं दुःख झालं तरी माझ्या मुली धावत येतात. हीच माझी मोठी संपत्ती आहे. मुलगा पण माझा छान आहे, तो पण माझ्या शब्दाच्या बाहेर नाही किंवा तो पण मला एकही शब्द असं उलटा बोलत नाही. मी म्हणलं ना की मला ही वस्तू पाहिजे रे तर लगेच आणून देतो. अशी माझी मुलं आहेत. माझ्या मुलं खूप गुणी आहेत आणि त्यांच्यामुळं मी आज भक्कम आहे. कारण का की ती मला वारंवार सपोर्ट करतात. एखादं टेन्शन मला आलं तरी बोलतात, मम्मी घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीमागं आहे. त्यामुळं मी बिंदास असते. तसेच माझे मिस्टर, ते सुद्धा मला एखाद्या गोष्टीचं दुःख झालं तर मी त्यांना सांगते, अहो ह्या गोष्टीचं मला दुःख आहे. पण ते जेव्हा एखादी गोष्ट मला बोलतात ना की नको टेन्शन घेऊ, ही गोष्ट होणार तर ती होतेच. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल तर खूप अभिमान आहे की कारण का की मला ते कुठल्याही गोष्टी भलं तुम्ही जरी झालं तरी मला ते समजून घेतात. याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि वेळेकाळेला संकटाला धावतात. आणि खूप आमच्यावर अडचणी येऊन गेल्या, त्यातून आम्ही खूप बाहेर पडलो. पण ह्या घर सोडताना मला इतकं दुःख होतंय आधी काय सांगू, मी सांगूच शकत नाहीये. जरी आम्ही घर घेतलं तरी या घराची मला आठवण खूपच येत राहणार. सगळ्यात गोष्ट एक सांगायची म्हणजे, भले आमचे 4 जाव आहेत पण भले आमचे ओळखीचेच आहेत, पण आज मी बोलण्या अगोदर मला समोरून लोक बोलतात की तुम्हाला जावई चांगले भेटले. त्यावेळेला मला इतकं बरं वाटतं ना. आणि खरोखरच हे बोलण्यापुरतं नाही, खरोखरच मला जावई 4ही माझ्या मुलासारखेच मला भेटलेले. कुठल्याच जावयाचा मला त्रास नाहीये. उलट मी काय म्हणलं ना तर जावई मला लगेच पुढे करून देतात की मम्मी हे घ्या. त्याबद्दल मला एवढा अभिमान वाटतो त्या चौघांचा पण आणि माझ्या मुलींचा, माझ्या परिवाराचा. माझे शेजारी पाजारी सगळे माझ्या पाठीमागं उभे होते आजपर्यंत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही एवढ्या पुढे गेलो. नाही तर ते शक्य नाहीये. म्हणतात ना कोणीतरी हात देणारा असेल तर माणूस पुढे जातो. तसंच माझ्या बाब घडलेलं आहे. वेळे काळेला सगळे आमचे धावले, शेजारी पाजारी, नातेवाईक, माझा परिवार. त्यामुळं आज मी खूप हे आहे. तुम्हाला मम्मी त्रास कोणी दिला मुलांमध्ये? मस्ती कोणी केली मुलांमध्ये त्रास म्हणजे फक्त काय, मस्ती प्रणाली आणि प्रीती जरा समंजस होत्या. प्रवीणा, भूषण, मेघा या तिघांची
खूप भांडणं असायची आणि त्यांची भांडणं कशाने असायची, शाळेतनं आल्या आल्या लगेच त्यांना आल्या नाही, बाहेरून नाही, पण घरी आल्या आल्या त्यांची भांडणं असायची. त्याबद्दल तर खूपच हे आहे. आणि तुमचे आजूबाजूचे कसे होते? आजूबाजूचे पण खूप चांगले होते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रणाली संतोष बेंडुरे. सांगायचं झालं या वास्तूबद्दल तर मी सगळ्यात मोठी मुलगी आणि मी आजी आजोबांबरोबर माझ्या मम्मी पप्पांबरोबर सगळ्यांबरोबर खेळलेली आणि तिथे गोष्ट म्हणजे मी खूप लाडात वाढलेली आणि मी सुरुवातीपासून ह्या घरामध्ये आणि त्यामुळे मला ह्या घरात म्हणजे सगळं सुख दुःख सगळ्या गोष्टी मला सगळ्यांना मी हे करते, मिस करते भरपूर आणि ह्या वास्तूला सुद्धा मी खूप मिस करते कारण मी या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि माझ्या भावंडांचे लग्न, त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या माझ्यावरती होत्या. आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या भावंडांची त्याच्यामध्ये साथ होती, कोणी जास्त नव्हतं माझ्या बरोबर, पण आम्हीच भावंडांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेजारची पाजारची सुद्धा चांगली होती त्यावेळेला, सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. मम्मी पप्पा तर खूप प्रेमळ होते कारण मी लाडात वाढलेली, त्यामुळे सगळ्यात घरामध्ये मी मोठी मुलगी, त्यामुळे माझे लाड भरपूर झालेले व्हायचे. मी मोठी असल्यामुळे लाडात वाढलेली, त्याच्यामुळे भावंडांचं व्हायचं थोडंफार, पण काय नाही, मग आता मोठे झाल्यानंतर सगळे समजून घेत आणि माझं शिक्षण सुद्धा चांगलं झालं, ह्याच घरामध्ये झालं, नोकरीला सुद्धा मी चांगल्या लागली, माझं लग्न सुद्धा झालं आणि आज मला 2 मुलं आहेत. जेव्हा मम्मी पप्पांचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला म्हणजे आम्ही भावंडे एकटा आणि खूप लहान होतो त्यावेळेस, एवढं म्हणजे मला कळत होतं थोडंफार, बाकीच्या भावंडांनी एवढं समजत नव्हतं. त्यावेळेस अंगावरती जबाबदारी होती. त्यावेळेस माझे मिस्टर इथे त्यांच्या मावशीकडे राहत होते आणि त्यांनी माझ्या मम्मीला हॉस्पिटलमधून घेऊन आले आणि त्यानंतर वाटलंही नव्हतं पुढे जाऊन माझं त्यांच्याशी लग्न होईल म्हणून. आणि त्यानंतर खूप जबाबदारी आमच्या अंगावरती पडली. माणसं बघायला यायची, आम्हाला धीर द्यायची, पण कोणी कोणासाठी एवढं हे करत नाही, शेवटी आपल्यालाच सगळं करावं लागतं. आणि ह्या वास्तूमध्ये असं आहे की सगळं दुःख सगळंच मी सगळं अनुभवलेलं आहे कारण की त्यामुळे मी जास्त माझ्याकडे एवढे शब्द नाही आहेत बोलायला, पण मी खूप सगळं अनुभवलेलं आहे कारण घरामध्ये मोठी असल्यामुळे शेवटी ती भावंडांची आईच होऊन जाते. ती तुमच्या या घरामध्ये किती वर्ष गेले तुमचे, किती वर्ष तुम्ही राहिले? तरी 35-40 वर्ष तरी झालेच. हॅलो गाईज, मी प्रीती, लग्नाआधी प्रीती गणेश शेलार, लग्नानंतर प्रीती उदय पाटील. माझं आता वय ऑलमोस्ट 36 इयर्स आहे. मला आता माझा बर्थडे पण आहे 30 मार्चला. तर ऑलमोस्ट माझी वयाची ही 36 वर्ष तुम्ही समजून घ्या, ही माझी पूर्ण या घरामध्ये गेलेली आहे. घरातले अजून पण सांगतात की माझा जेव्हा जन्म झाला 91 मध्ये, जेव्हा माझा जन्म झाला वर्ष 1991, जस्ट जन्म झाला आणि हे बिल्डिंग बिल्ड झाली होती. मम्मी अजून पण सांगते की इकडे बिल्डिंग म्हणजे दादरावर चढताना इथे जोडी बांधून अक्षरशः त्यांनी मला, म्हणजे मी जस्टच आली होती ह्या इथे. मग तुम्ही समजून घ्या की माझे पूर्ण वयाचे 36 वर्ष ह्या घरामध्ये गेली आहे. लग्न झाल्यानंतर पण मी या घरात टाइम खूप स्पेंड केला. माझ्यासाठी तर हे खूपच डिफिकल्ट आहे घर. जे फर्स्ट टाइम जेव्हा मला कळलं ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाते, मी तयारच होत नव्हती या गोष्टीला, कारण का मला वाटतच नव्हतं ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. पण हळूहळू स्वतःला बिल्ड केलं त्या न्यूजसाठी. म्हटलं ठीक आहे चल, कारण ते पण खूप गरजेचं आहे या क्षणासाठी. सांगण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, पण आता सुचत नाही आहेत. पण अरे गोष्टी एकटं बसलेलं खूप गोष्टी आठवतात, नवीन गोष्टी आपल्याला आत्मसात करावीच लागते. येस, सो मी घरातल्यांना पण त्यासाठी तयार केलं, कारण आम्ही तयारच होत नव्हतो. आम्ही अजून पण कन्सेंट द्यायला तयारच होत नव्हतो. ठीक आहे, आपल्याला बदल करणं खूप गरजेचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. सो हे मान्य केलं आम्ही. आठवणी सांगायचं झालं तर खूप प्रमाणाच्या बाहेर आठवणी आहेत. अक्षरशः मला अजून पण आठवतं, माझी आजी मला आठवते इथे. मी पूर्ण म्हणजे आजीच्या सगळ्या गोष्टी मला आठवतात A to Z. मला आमची आजी आईस्क्रीम घेऊन यायची, खेळायला घेऊन जायची, म्हणजे एकूण एक चित्र असं जास्त दिसतं या घरात. नंतर शाळेच्या गोष्टी, आम्ही शाळेत जायचो, यायचो, संध्याकाळी असं 10 वाजता आलं की जेवायचो. म्हणजे इथं खूप आठवणी आहे. ट्युशन इथे आमच्या घरात असायचं, आमची टीचर आम्हाला ते शिकवायला यायची. नंतर टाइम आला 10वीच्या परीक्षा वेळेला आमच्या घरी एवढे पाहुणे आलेले, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये पण आम्ही अभ्यास करून एवढे चांगले मार्क काढलेले आहेत. नंतर टाइम आला कॉलेजचे ऍडमिशन, ते पण झाले, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले, चांगलं प्रतीचं शिक्षण झालं. ते फक्त माझ्या वडिलांमुळे, माझ्या आईमुळे. कारण आज पण मी बघते कितीतरी मुलांना त्यांच्या मनासारखं काही घ्यायला येत नाही, पण माझ्या आई वडिलांनी कधीही मी जे सांगेल ते, जे म्हणेल ते, ती माझ्या आई वडिलांनी डोळे झाकून भरलेले आहे. कधीच त्यामध्ये म्हणजे असं काचकूच नाही केलं की नको नको नको. माझ्या वडिलांनी कधी नाही केलं.
म्हणेल ती गोष्ट दिलेली आहे, फी भरलेली आहे आणि त्यामुळे मी आज ह्या क्षेत्रात IT क्षेत्रात उतरली आहे आणि मी त्याच्यात कॅपेबल आहे. खूपच सक्सेस पण आहे फक्त त्यांच्यामुळे. आज मी कॉलेज झालं, जॉब करते आता मी, नंतर माझं लग्न झालं. मला अजून आठवतं लग्नामध्ये घर जरी असं असलं तरी आम्ही जी धमाल केली आहे, जे आमचे लोक यायचे एवढ्या घरामध्ये आम्ही कसं झोपायचो, काय करायचो अजूनही तसं आठवतं. पण खूप धमाल येते आणि ही धमाल आता बाहेर कुठेही येणार नाही हे आम्हाला माहिती आहे. खूप धमाल, जास्तीत जास्त धमाल तर आम्ही गणपतीमध्ये गेलो. आम्ही वाट कधी गणपती येतात आणि कधी आपण एकत्र येतोय, कधी डेकोरेशन करतोय, कधी विसर्जन होतंय. म्हणजे हे असं परत आमचं पुढे व्हावं, असंच ह्या गोष्टी चालत राहाव्या त्याचा आम्ही प्रयत्न पण करू. पण ह्या घरामध्ये जसं घडलंय ते खूप डिफिकल्ट आहे त्या गोष्टी. रिअली मला तर असंच आता म्हणायचं असंच आहे की पण आम्ही कधी येऊ माहिती नाही, पण ह्याच्याने येऊ की हे तसंच राहिलं पाहिजे. भावा बहिणींचं काय सांगू, जी मजा केली आहे. म्हणजे आम्ही लहानपणी एकमेकांना धरून मारायचो, पण ते चित्र पूर्णपणे मोठ्यापणे बदलून गेलं. आम्ही आता भांडणं जरी कोणी कोणाला काय बोललं तरी आम्हाला सहन होत नाही. इथं चित्र बदलून गेलेलं आहे आणि आम्ही राहूच शकत नाही एकमेकांशिवाय. हे पण तिथंच खरं आहे. आम्हाला कोणाला आवडत नाही, कोणाला काय बोललेलं आम्हाला अजिबात आवडत नाही. आणि अजून एक आमच्या घरात मम्मीचे काका आणि आमचे आजोबा हे आमच्याकडे राहायला होते जेव्हा आम्ही लहान होतो. पण आमचे दोन्ही पण मामा पण आमचे लहान होते. त्यांनी आम्हाला आमच्या शैक्षणिक क्षेत्रात खूप मदत केली. आमचे प्रोजेक्ट पासून शाळेत सोडणे आणणे जे पण म्हणाल ते आमच्या मामांनी केले. आमच्या घरात आमचे काका होते, किसन काका, म्हणजे माझे आजोबा, आणि ते आमचे सगळे प्रोजेक्ट बनवले आहेत. मला अजूनही ते आता नाही आहेत, पण परत मला त्यांची आठवण येते. मी त्यांची ओळख माझ्या नवऱ्याशी पण भेटून दिलेली आहे. म्हणजे इतके ती व्यक्ती पण खूप चांगली होती. इव्हन आमचे सगळे आमचे नातेवाईक, आमचे आजी आजोबा, आमचे काका काकी, आता आमच्या त्यांचे हसबंड सर्वे, म्हणजे अजूनही सगळे म्हणजे पप्पांचे नातेवाईक किंवा मम्मीचे नातेवाईक, दोघांचे नातेवाईक असू दे, खूप एन्जॉयमेंट केली आणि ते सगळं असं चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे. सो परत हे होणार आता, भेटीगाठी तेवढ्या होत नाही, पण मी तुम्हाला या सर्व माध्यमातून माझा मेसेज त्यांच्या सर्वांपर्यंत पोहोचवते की तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येईल. अशीच आशा करेल की परत या आठवणी परत ताज्या होऊ देत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. नवीन घरामध्ये परत आम्ही पाऊल ठेवू तर आम्ही परत प्रयत्न करू की हे सगळं तसंच बिल्डअप व्हावं. माझं हसबंड उदय सुरेश पाटील, त्यांच्याबद्दल सांगायचं तर काय सांगू की खूप माझं लग्न लव्ह मॅरेज आहे आणि एकदम कॉलेजच्या वयामध्येच आमचं प्रेम झालं. आणि खूप मम्मी तेव्हा स्टार्टिंगला, कारण शिकण्याचं वय होता, मम्मीचं काही चुकीचं नव्हतं, शिकण्याचं वय होतं, त्यामुळे मम्मीचं असं होतं की पहिला तुम्ही अभ्यास करा वगैरे. पण आता ते अल्लड वय असतं आपल्याला, ते हे मला का विरोध करते वगैरे, तर असं खूप शिव्या पण खाल्ल्या. पण नंतर मम्मी पण बोलली ठीक आहे, अभ्यास तर ही मुलगी करते तर हे पण सगळं निभवून टाकेल. तर मम्मीने पण उद्याला घरी, म्हणजे माझ्या नवऱ्याला घरी बोलवून त्याच्याशी बातचीत केली आणि माझ्या नवऱ्याने पण खरंच माझ्या मम्मीला व्यवस्थित पद्धत सांगितलं की मी तुमच्या मुलीला कधी त्रास देणार नाही. सो माझी मम्मी पण, माझे आई वडील तयार झाले आणि आमचं असं लोकांना लग्नासाठी खूप विरोध होतो, पण आमचं एकदम स्मूथ लग्न झालं. आमचे नातेवाईक पण एकदम स्मूथ रेडी झाले. सो ते तर गोष्ट आहेच. आणि माझं हसबंड, मी एका एरियामध्येच राहतो, तर सांगायचं झालं तर माझ्या नवऱ्याने मला खूप मदत केली आहे. ह्या घरात जेवढ्या पण प्रॉब्लेम्स आलेत ना, त्यांनी माझ्या आई वडिलांना, मला, इव्हन माझ्या बहीण भावंडांना खूप मदत केली आणि ते मी नाही कधी विसरू शकत. भले आमची किती भांडणं होऊ दे, काही होऊ दे, म्हणजे नाही विसरू शकत ते. तर खूप माझ्या मम्मीचं ऍक्सिडेंट झालं किंवा कुठल्याही रात्रीचे पण कुठलेही कॉल येऊ दे, काही येऊ दे, हॉस्पिटल रिलेटेड किंवा कुठलेही छोट्यातले छोटे कॉल माझ्या आईचे येऊ दे किंवा पप्पाचे येऊ दे, माझ्या नवऱ्याने कधी या गोष्टी डिनाय केल्या नाहीयेत. जेव्हा पण कॉल आलाय माझा नवरा कधी पण येऊन इथे हजर राहिलेले आहे माझ्या बहीण भावंडांसाठी, माझ्या आई वडिलांसाठी. सो खूपच सपोर्ट केलाय, लग्नाआधीही लग्नानंतरही करतोय. नॉट इव्हन दॅट, माझ्या आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केले, आम्हाला खूप समजून घेतलंय. ड्यू टू सर्टन रिझन आमचं घराचं थोडंसं हे होतं लग्नानंतर, तर आम्ही मम्मीकडेच राहिलो होतो. तर खूप माझ्या आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केलाय त्या माझ्या हसबंडला, मला खूप समजून घेतलेलं आहे. तो असंच आम्ही एकमेकांना सपोर्ट करत राहू आणि फ्युचरमध्ये पण करत राहू. थँक्यू. नमस्कार, माझं नाव गणेश हरिश्चंद्र शेलार. मामा, तुम्हाला तुमचं लहानपणी तर कसं गेलं? चांगलं गेलं तिथे. आणि ही बिल्डिंग किती वर्ष झालं तुम्ही ह्या बिल्डिंग मध्ये राहतात? 90ला आम्ही राहायला आलो, झाले 35 वर्ष झाले आम्हाला. 36 वर्ष झाले. हो. बरं, आता मला एक सांगा, तुमच्या ह्या घरामध्ये काय आठवणी आहेत तुमच्या? त्या आठवण आम्हाला घर तसं सोडू वाटत नाही आम्हाला. 85ला झालो मी. 85ला आणि तुमचं आता रिटायरमेंट कधी झालं? आता 24ला झालं. आता तुमचं केला अवकाश. या घराबद्दल एक छोटीशी काहीतरी आठवण तुम्ही आम्हाला शेअर करू शकता? ते घर असं सोडू वाटत नाही. माझं नाव आहे भूषण गणेश शेलार. माझं वय आहे 31 वर्ष. मला आता या घरामध्ये 31 वर्ष झालेली आहे आणि 95चा माझा जन्म असल्यामुळे बिल्डिंगला 90 वर्षी आमचे आई वडील इथे राहायला आल्यापासून 5 वर्ष
वर्षातच माझा जन्म झाला. आज ते 5 वर्ष करता करता आज 31 वर्ष कशी पूर्ण झाली ते कळालंच नाही एकदम. आणि बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाण्यामुळे आमचे जे जुन्या आठवणी आहेत या घरात त्या आम्ही कधीच म्हणजे विसरू नाही शकत आणि आम्हाला विसरताही येत नाहीये. आणि जर असं म्हणायचं म्हटलं की आमच्या घरामध्ये सगळेच नायर हॉस्पिटलमध्ये कामाला लागलेले. आता माझीही पिढी नायर मध्येच झालेली आहे. माझे आजी आजोबा, परत माझ्या आत्या वगैरे, वडिलांनंतर आता मी ती जबाबदारी घेतली. बहीण भावंडांचा खूप सपोर्ट होता. एवढ्या घरामध्ये जिथे माझं कमी चालतं तिथे माझ्या बहिणींचं जास्त चालायचं एकदा. पण तो थोडा पार्ट वेगळा होता. ते मला नंतर रिअलाइज व्हायचं की बाबा आपण कमी का पडतं आणि आपल्या बहिणींचं का चालतं हे आपल्याला नंतर कळतं. त्याच्यामुळे आणि माझ्या 4 भावजींचा विषय घेणं म्हणजे अगदी बोटा एवढं पण नाहीये की त्यांच्याबद्दल काहीतरी बोलू शकतो. एकदम कोविड मध्ये असा एक क्षण झालेला की जिथे आम्हाला शेजाऱ्यांनी खूप म्हणजे असं त्रास दिलेला आहे. पण आम्ही त्या फील्ड मध्ये असताना पण आम्हाला भीती वाटत नव्हती. पण शेजार बाजारांना आपला त्रास होऊ नये म्हणून आम्ही ती म्हणजे स्वीकारलेलं की कोणी म्हणजे आम्हाला बोट दाखवलं नाही पाहिजे की ह्यांच्यामुळेच आम्हाला कोविडचा त्रास झाला. एकतर मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. जेव्हा 2007ला ह्या बिल्डिंग मध्ये आलो त्यावेळेस मी 5व्या माळ्यावरती राहायचो आणि आम्ही सगळ्यांनी मजा केली. परंतु मी असे पण दिवस काढलेत ना की ह्याच बिल्डिंग मध्ये जेव्हा मी एक रूम सोडून दुसऱ्या रूम मध्ये राहायला गेलो, परंतु तिथून पण मला बिल्डिंगच्या खाली शॉपिंग सेंटर आहे, तिथे भय लोक खूप असायचे, पाण्याचं दुकान होतं. मी कमीत कमी माझं लग्न ठरायच्या अगोदर 6 महिने तिथे राहिलो त्या लोकांसोबत. आम्ही सेटर बंद करून झोपायचो, आजूबाजूला घुशी वगैरे यायच्या. आणि मी कारण मला माहित होतं ह्याच बिल्डिंगचा मी जावई होणार आहे, त्याच्यामुळे माझी सासरवाडी हीच असणार आहे. त्यामुळे मला कोणी असे दिवस काढतोय मी हे बघायला नको. तर त्याच्यामुळे मी दिवस उगवायच्या अगोदर आंघोळ करून मोकळा व्हायचो आणि कामावरती निघून जायचो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की वाईट दिवस काढल्याशिवाय चांगला दिवस येत नाही. जसं म्हणतात ना टाक्याचे घाव सुचल्याशिवाय देव पण येत नाही, तसं माझ्यासोबत झाले. आणि मग मी जसं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, माझं जेव्हा लग्न ठरलं, आपल्याकडे कुंकाचा कार्यक्रम असतो तो 1 एप्रिलचा होता. आणि 1 एप्रिल हा आहे ना एप्रिल फुल म्हणून बनवला जातो. मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की कुंकाचा कार्यक्रम झाला पण खरोखर म्हणजे लग्न होईल की नाही हे पण. कारण माझ्या सासूंचा स्वभाव खूप कडक असायचा, आम्हाला पहिल्यापासून त्यांचा स्वभाव माहिती होता. त्यामुळे मग मी पटकन जसं कुंकाचा कार्यक्रम झाला ना त्यानंतर मी विरारला गेलो, तिथं रूम शोधला भाड्याने. लग्नाच्या अगोदर 1 महिनाभर मी त्या रेंटच्या रूम मध्ये राहिलो लग्न करून. मग त्याच बिल्डिंग मध्ये त्याच रूम मध्ये मी 2-3 वर्ष काढली. तोच रूम मी माझा स्वतःचा घेतला. आज नाही म्हटलं तरी माझे मुंबईमध्ये 3 फ्लॅट आहे, त्याच्यामुळे की खूप चांगलं वाटतं. आणि मी कधीच गर्व करत नाही. मी माझी तयारी आहे, वडापाव जरी खाऊन राहायचं असेल ना तरी पण माझी तयारी आहे. पण मी माझ्या फॅमिलीला, माझ्या मुलांना कधी आहे ना ते दिवस नाही आणू शकत. कारण आमची पण गावाकडची परिस्थिती अशी होती, जेव्हा आम्ही 10वीला जायचो, शाळेमध्ये जायचो त्यावेळेस 75 पैसे तिकीट असायची, पण ते एसटीला 75 पैसे सुद्धा नव्हते. तर आम्ही लोकांकडून 25 पैसे घ्यायचो, 25 पैशाचा पेरू खायचो. त्या माणसाला 25 पैसे कदाचित 1 महिन्याने 2 महिन्याने द्यायचो. आता तर 25 पैसे नाही, आज 25 लाखासमोर काही नाहीये. पैशाला किंमत नाही राहिली. पण माणूस की आजही जपली पाहिजे, सांगायचा दृष्टिकोन हाच आहे. आणि खरोखर मला म्हणजे बोलतात ना आयुष्यात सगळ्याच गोष्टी सगळ्यासारख्या भेटत नाही, पण देवाने मला माझ्यासाठी माझी बायको खूप चांगली दिली आहे. कारण ती प्रत्येक गोष्ट माझा आहे, मी सांगाल तसं ऐकते. आणि घर ती एकदम व्यवस्थित सांभाळते. बाकीच्या लोकांसारखं मला तिला सांगावं लागत नाही की संसार कसा करायचा. उलट कधी पण माणूस आजारी असेल कोण असेल ना, तिच्यामध्ये जेवढी सहन करण्याची क्षमता आहे ना ती माझ्यामध्ये नाही. मी पण इरिटेट होतो, मी पटकन घाबरून जातो एखादी गोष्ट काय करू आणि काय नको, मला असं होतं. मग ती कुठली पण फील्ड असो, पण माझी बायको आहे ना एकदम स्लोली सगळ्या गोष्टी शांतपणाने ना हे करून टाकते, पण त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह मध्ये आण. आणि आज आमचं तिचं गावाला एकच असतं की घर वेगळं नाही पाहिजे, घर एकच पाहिजे. आपण 1 महिन्याने गावाला जाऊ दे, 1 वर्षाने जाऊ दे, तिची कधी कोणासोबत भांडणं नाही, सासऱ्यांसोबत नाही, जावसोबत नाही, कोणासोबतच नाही. आणि आजही माझ्या गावाकडचे पण आणि गावातले माझे घरातले पण आहे ना माझ्या मिसेसला खूप मानतात. मला एवढंच फील पाहिजे असतं. नाही तर आपण नेहमी ऐकत असतो ह्या घरामध्ये अरे सासूनांचा खटका उडालाय, जावाजावांचा खटका उडालाय. पण नक्कीच आमच्या भावाभावांमध्ये मतभेद असतील, मनभेद नाहीयेत, मतभेद आहेत, मनभेद नाहीये. पण माझ्या मिसेसचं गावाला सगळ्यांसोबत जमतं आणि गावालाच का सगळ्या नातेवाईकांमध्ये तिचं जमतं. ती स्वभावाने खरोखर खूप छान आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं. आपण जर म्हटलं मला सगळ्याच गोष्टी बायकोमध्ये पाहिजे नाही भेटत, म्हणून मी सुद्धा ऍडजस्ट करतो आणि पुढे चालतो. आम्ही दोघांनी एकत्र जॉब केलाय. माझ्या ऑफिसमध्ये पण तिला खूप मानतात. आज पण तिच्या हातची पुरणपोळी सगळे लोक मिस करतात. ते सुद्धा ती इडली चांगली बनवते, पुरणपोळी चांगली बनवते, त्याच्यामुळे खूप छान वाटत. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवायचा तुम्हाला हेतू कळालेलाच असेल आणि माझं नाव आहे अजित महेंद्र मोरे. तर मी या घरातला छोटा जावई आहे आणि माझे हे सगळे साडू सगळे चांगलेच आहेत. माझे सासू सासरे
सगळे मनमिळावू आहेत. तशी माझी ह्या घरातली काही स्पेशल अशी काही आठवण नाहीये. प्रवीणा, प्रीती म्हणजे ह्या घरात ते लोक राहिलेले आहेत, त्यांनी आयुष्य काढलं इथे. तसं आपली तशी स्पेशल आठवण नाहीये. पण जर या घराबद्दल जर सांगायचं जर झालं तर हे घर म्हणजे एकदम सेंट्रल मध्ये आहे आणि एवढं लक्की आहे की लोकांना असं घर कुठे भेटत नाही. सगळ्या सुख सुविधा आहेत, हॉस्पिटल आहे, ट्रेन एकदम जवळ आहे, परत फिरण्यासारखं खूप आहे इथे. तर हे लोकांचा मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. तर एवढंच मी बोलू शकतो. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आपलं कामाचं कसं फील्ड मध्ये असल्यामुळे वेळेचं काही भान नाहीये. कधी आपण सुटतो, कधी येतो. तर आपण राहायला डोंबिवलीला, आपल्याला उशीर जर झाला तर आपण हक्काने इथे राहायला येतो, त्याचा काही इश्यू नाहीये. आणि दुसरं म्हणजे की इथं गणपतीच्या वेळेस खूप मजा मस्ती केली आहे. लग्नाला मला वाटतं 4 वर्ष झाले असतील. तर गणपतीचे आम्ही खूप सेलिब्रेशन केले, डेकोरेशन वगैरे, किंवा चौपाटीला खूप मस्ती केली आहे, पूजा केली, खूप धमाल आहे. तशी स्पेशल माझी काही अशी एवढी अशी काही आठवण नाही. पण तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बाकीच्यांनी जसं त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले ते तुम्हाला बघायला भेटेल. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काय बोलायला नाहीये. धन्यवाद हा व्हिडिओ बघण्यासाठी. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका.